नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरजे परफेक्ट एज्युकेशन या आपल्या YouTube चॅनलमध्ये। 12वी सायन्सच्या फिजिक्सच्या लेक्चर सीरीज मध्ये आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक, नवीन व्हिडिओ। मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या आपल्या 12th फिजिक्सच्या सेकंड चॅप्टर मध्ये आपण फर्स्ट पार्ट, इंट्रोडक्शन पार्ट आपण बघितला, बरोबर आहे। आता आपण नेक्स्ट टॉपिक आज त्याच्यामध्ये शिकणार आहोत। आपण बघितलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, गॉस प्रेशर म्हणजे काय, ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय। मग आता हे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशरची जी व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो किंवा ऍज अ कॉन्स्टंट म्हणून तुम्ही 11वीला वापरलीच असेल। ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू कॉन्स्टंट किती असते, ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू P0 किती असते, 1.013 into 10⁻⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, बरोबर आहे। ही व्हॅल्यू तुम्ही 11वीला पूर्ण 11वी सायन्सच्या न्यूमेरिकल पार्ट मध्ये तुम्ही ऍज अ कॉन्स्टंट वापरली, 10वीला पण वापरली असेल। पण ही व्हॅल्यू आली कुठून, कशी कॅल्क्युलेट झाली आणि हिला ॲटमॉस्फेरिक प्रेशरच का म्हणतात हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे। ओके, सो आजचा आपला टॉपिक आहे मेजरमेंट ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर। Our today's topic is measurement of atmospheric pressure. ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे कसं मेजर करणार। आता जे काही अपडेशन झाले, जी काही टेक्नॉलॉजी आपली अपडेट झाली, त्या टेक्नॉलॉजीच्या अपडेशनमुळे आपण वेगवेगळ्या डिव्हाइसेस वापरून ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो। पण एन्शियंट टाइम्स मध्ये किंवा जेव्हा सायंटिस्टने ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा शोध लावला तेव्हा जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला त्यांनी मेथड वापरली ती आपली जी ट्रेडिशनल मेथड आहे ती आपण शिकणार, बरोबर। त्यांनी वापरला मर्क्युरी बॅरोमीटर। मर्क्युरी बॅरोमीटर। आता हे मर्क्युरी बॅरोमीटर कसं असतं, आता जर डायग्रामॅटिकली बघायचं ठरलं तर एक जो आहे तुमचा कंटेनर आहे, या कंटेनर मध्ये मर्क्युरी फिलअप केलेला आहे, ओके। आणि मी एक टेस्ट ट्यूब घेतली, ज्या टेस्ट ट्यूब मध्ये काय होता, मर्क्युरी होता। त्या टेस्ट ट्यूबला मी उलटा केलं आणि तो जो मर्क्युरी आहे तो इथे रिलीज केला। म्हणजे मी इथे इन्व्हर्टेड टेस्ट ट्यूब घेतली आणि याच्यामध्ये जो मर्क्युरी होता तो मी ह्या कंटेनर मध्ये रिलीज केला। कंटेनर मध्ये तो रिलीज केल्यानंतर त्या मर्क्युरीची जी काही लेवल आहे ती लेवल कुठे आली, खाली आली, बरोबर आहे। इथे मी ह्या लेवलला घेते A, ओके। हा पोर्शन घेते मी B पोर्शन, हा C पोर्शन आणि D पोर्शन, ओके। आता ही जी मी टेस्ट ट्यूब ह्या कंटेनर मध्ये इन्व्हर्ट केली, तुमचा मर्क्युरी कुठे शिफ्ट झाला, खाली शिफ्ट झाला। मर्क्युरी खाली शिफ्ट झाल्यामुळे ह्या टेस्ट ट्यूबच्या बॉटमला, या टेस्ट ट्यूबच्या बॉटम एंडला एक व्हॅक्यूम तयार झाला। काय तयार झाला, व्हॅक्यूम, नो पार्टिकल स्पेस। म्हणजे काय तयार झाला, व्हॅक्यूम तयार झाला। या व्हॅक्यूमला म्हणतात टॉरिसिली व्हॅक्यूम। या व्हॅक्यूमला म्हणतात टॉरिसिली व्हॅक्यूम। टॉरिसिली नावाच्या सायंटिस्टने हा एक्सपेरिमेंट केला होता आणि त्याने तो व्हॅक्यूमला नाव दिलं टॉरिसिली व्हॅक्यूम। आता काय झालं बघा, इथे नंबर ऑफ पार्टिकल्स जे आहेत ते 0 आहे। व्हॅक्यूम आहे म्हणजे नो पार्टिकल स्पेस, ओके। जर पार्टिकलच नाही तर प्रेशर एक्झर्ट होईल का, या लेवल A वरती एक काही अमाउंट ऑफ प्रेशर एक्झर्ट होईल का, नाही। आपण प्रेशरची डेफिनेशन बघितली किंवा प्रेशर म्हणजे काय असतं ते बघितलं। मग या A पोझिशनला तुम्हाला प्रेशर मिळेल का, नाही। प्रेशर काय असेल तुमचं तिथे 0, म्हणजे इथलं प्रेशर जे मी घेतलं PA ते काय मिळेल मला, 0 मिळेल, ओके। नाव आता मी याला कसं एक्सप्लेन करणार, लेट किंवा कन्सिडर, एक काय करा, कन्सिडर अ कंटेनर विथ मर्क्युरी। एका कंटेनर मध्ये काय घेतलाय आपण, मर्क्युरी घेतलाय। इन्व्हर्ट अ टेस्ट ट्यूब, एक टेस्ट ट्यूब घ्या ती त्याच्यामध्ये इन्व्हर्ट करा, filled with
into the container filled with mercury. मर्क्युरीने भरलेले एक टेस्ट ट्यूब काय करा त्याच्यामध्ये इन्व्हर्ट करा. ड्यू टू दिस काय तयार झालं तिथे ड्यू टू दिस अ टॉरिसिली vacuum is created at the bottom of test tube. त्या टेस्ट ट्यूबच्या बॉटमला काय तयार झाला एक टॉरिसिली व्हॅक्यूम तयार झाला. therefore pressure at A is 0. A पोझिशनला प्रेशर काय 0. नाउ जर मला प्रेशर at B कॅल्क्युलेट करायचा असेल तर माझ्याकडे फॉर्म्युला आहे. नाउ for pressure at B we have to use काय फॉर्म्युला यूज करावा लागेल मला P2 minus P1 is equals to H rho G. फॉर्म्युला आपण फाइंड आउट केला ऍब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशरच्या डेरिव्हेशन मध्ये. मग आता P2 मला काय घ्यायचं आहे P2 as PV बरोबर आहे आणि P1 as PA. Therefore PB minus PA is equals to H rho G. आता PA मला काय मिळालाय फ्रॉम इक्वेशन 1 याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. PA मला काय मिळालाय 0 मिळालाय. करा पुढची व्हॅल्यू इथे. Therefore PB minus 0 is equals to H rho G. म्हणजे तुम्हाला PB काय मिळाला Therefore PB is equals to H rho G. Therefore pressure at B किती मिळालं तुम्हाला H rho G. ओके प्रेशर ऍट B किती मिळालं H rho G. आपण अमाउंट कोणतं कन्सिडर केलं किंवा सॅम्पल कुठला आहे आपला मर्क्युरी बरोबर आहे. सॅम्पल जर मर्क्युरी असेल तर मर्क्युरीची हाईट किती असते H is equals to किती असते 1600 मीटर 13600 मीटर. ओके देन रो डेन्सिटी दिस इज डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. ओके डेन्सिटी ऑफ मर्क्युरी 13600 बरोबर आहे. तुम्हाला हाईट मर्क्युरीची हाईट mm ऑफ Hg मध्ये येते बरोबर आहे 760 mm ऑफ Hg. therefore हाईट किती मिळेल तुम्हाला 760 मिलीमीटर आणि G इज नथिंग बट एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8. या सगळ्या व्हॅल्यू जेव्हा आपण या फॉर्म्युला मध्ये पुट अप करू आणि त्याचं कॅल्क्युलेशन करू त्या कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला काय व्हॅल्यू मिळणार आहे PB is equals to 1.013 into 10 raised to minus 5 Newton per meter square or Pascal. Okay, this is nothing but the pressure at point B. This is nothing but pressure at point B. कसं मिळालं मी काय केलं मर्क्युरीची हाईट 760 mm of Hg. therefore मी हाईट किती घेतली 760. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी 13600 13600 आणि G एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8. या सगळ्या व्हॅल्यू मी सेम युनिट मध्ये SI युनिट मध्ये जर मी या फॉर्म्युला मध्ये पुट अप केले आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर मला काय व्हॅल्यू मिळणार आहे 1.013 into 10 raised to minus 5 Newton per meter square. That is nothing but Pascal. This is pressure at point B. मी एक प्रॉपर्टी बघितली होती की हॉरिझॉन्टल लेवलला सगळीकडे प्रेशर काय असतं सेम असतं बरोबर आहे. therefore pressure at C is equals to pressure at B. का pressure is same at horizontal level. horizontal level ला तुमचं प्रेशर काय आहे सेम आहे. मग horizontal level ला जर प्रेशर सेम असेल तर pressure at point B is also equal to pressure at point C. काय लिहिलं आपण प्रेशर इज सेम ऍट हॉरिझॉन्टल लेवल म्हणजे हॉरिझॉन्टल लेवलला फ्लुइडची जर लेवल सेम असेल तर त्या दोघही लेवलला त्या हॉरिझॉन्टल लेवलला प्रेशर सगळीकडे काय असतं सारखंच असतं सेम असतं बरोबर आहे. म्हणजे जेवढं प्रेशर पॉइंट B ला असेल तेवढंच प्रेशर किती कुठे असेल पॉइंट C ला. therefore PC is equals to PB. PB किती मिळालंय मला 1.013
BC सुद्धा किती मिळेल मला 1.013 into 10⁻⁻5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके डन. आता PC पॉइंट कडे बघा. पॉइंट C, हा पॉइंट C कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये? ओपन टू द एअर. ओपन टू द एअर म्हणजे तो ऍटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये. म्हणजे या C पॉइंट वर जे काही प्रेशर ऍक्ट होणार आहे, C पॉइंट वर जे काही प्रेशर इथे ऍक्ट होणार आहे, हे प्रेशर काय असणार आहे? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. काय असणार आहे? प्रेशर ऍट पॉइंट C इज नथिंग बट युअर ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजेच काय? PC इज इक्वल्स टू P0. PC ची व्हॅल्यू किती मिळाली मला? 1.013 into 10⁻⁻5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे तुमचा ऍटमॉस्फेरिक प्रेशर सुद्धा किती असणार आहे? 1.013 into 10⁻⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दिस इज नथिंग बट युअर ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे आतापर्यंत जो ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा कॉन्स्टंट तुम्ही वापरत आलाय, जी कॉन्स्टंट व्हॅल्यू तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये वापरत आले, ती व्हॅल्यू अशा पद्धतीने मिळेल. काय केलं मी? एक कंटेनर घेतला, त्याच्यामध्ये एक मर्क्युरीने भरलेली टेस्ट ट्यूब काय केली? इन्व्हर्ट केली. आणि ती इन्व्हर्ट केल्यामुळे तिथला जो मर्क्युरीचा लेवल आहे तो थोडासा लोअर झाला. मग तिथे जे काही प्रेशर होतं ते कॅल्क्युलेट केलं. प्रेशर ऍट पॉइंट B कॅल्क्युलेट केलं. प्रेशर ऍट पॉइंट B विथ द हेल्प ऑफ हाइट ऑफ मर्क्युरी 760 mm of Hg, डेन्सिटी ऑफ मर्क्युरी 13,600 and acceleration due to gravity 9.8. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू वापरून मला जी व्हॅल्यू मिळाली 1.013 into 10⁻⁵, दिस इज नथिंग बट इक्वल टू प्रेशर ऍट C. आणि प्रेशर ऍट C इज नथिंग बट ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणून आपल्याला ही ऍटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू मिळाली. आता इथे मर्क्युरीज का वापरायचा? तुमचा आयडियल फ्लुइड म्हणून. तर मर्क्युरी जो आहे, मर्क्युरीची डेन्सिटी जास्त आहे. मर्क्युरीची डेन्सिटी जास्त आहे म्हणजे मर्क्युरी इज डेन्स फ्लुइड. जो तुम्ही टेस्ट ट्यूब इन्व्हर्ट केल्यानंतर किंवा तो तुम्ही जेव्हा राईज कराल सी लेवल पासून, तर त्याची हाईट जी आहे ती मेजरेबल हाईट इन्क्रीज होईल, जी आपण मेजर करू शकतो. त्याच्याऐवजी जर आपण वॉटर किंवा ऑइल वापरलं तर त्याची डेन्सिटी ऍज कम्पेअर टू मर्क्युरी त्याची डेन्सिटी काय आहे? कमी आहे. सो तुमच्या सी लेवल पासून त्याची जी हाईट आहे इट राईज इन सम मीटर्स, जे आपण मेजर करू शकत नाही किंवा ती व्हॅल्यू वाढल्यामुळे कॉम्प्लिकेशन्स कशामध्ये येतील? आपल्या कॅल्क्युलेशन्स मध्ये येतील. त्याच्यामुळे आपण ऍज अ आयडियल फ्लुइड म्हणून काय वापरतो? मर्क्युरी वापरतो. आलं लक्षात? ओके समजलं. मग ऍटमॉस्फेरिक प्रेशर कसं मेजर करायचं किंवा आपण जी कॉन्स्टंटची व्हॅल्यू वापरतो, इतके दिवस डोळे झाकून ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल्स टू 1.013 into 10⁻⁵ वापरत राहिलो, ती कशी आहे? आले लक्षात? जर तुम्हाला एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला डायग्राम काढायची, डायग्राम ड्रॉ करायची, डायग्रामला एक्सप्लेन करायचे आणि त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ टोटल प्रेशर वापरून आपल्याला सगळ्या व्हॅल्यू पुटअप करून ते काय करायचंय? व्हॅल्यू ही दाखवायची. ओके आले लक्षात? एकदम सिंपल आहे, सोपं आहे. व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा आणि तुम्हाला हे व्यवस्थित तुम्हाला शो करता येणार आहे. ओके समजलं? हा जो काही पार्ट आहे मेजरमेंट ऑफ ऍटमॉस्फेरिक प्रेशर, हे तुम्ही या व्हिडिओमध्ये याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा याच्या जर तुम्हाला रेडी नोट्स अवेलेबल हव्या असतील तर ह्या आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला ह्या रिटर्न नोट्स तिथे मिळून जातील. ओके व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, व्हिडिओ पोचवा. तुम्हीही अभ्यास करा, त्यांनाही अभ्यासाला मदत करा आणि थँक्यू.